ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते लॉकेट मिळाल्यानंतर त्याच टायमाला चेतनचा फोन येतो अर्जुनला। इकडे चेतन अर्जुनला सांगतो की आणि या जागेवरनं तो आताच निघाला आहे आणि त्या लोकेशन पाहता कधी पण तिकडे पोहोचू शकतो। अर्जुन चेतनला बोलतो की जेवढे पण आम्हाला पुरावे भेटतात ते आम्ही घेऊन निघतो। तेव्हा चेतन अर्जुनला बोलतो हे सगळं करताना तुम्ही तिकडे अटकू नका नाही तर फुकटचा तिकडे अटकून जा। तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो लवकरात लवकर आपल्या इकडनं निघून झाला कारण की तिथून मी पण शिकरे निघालेला आहे। तेव्हा सायली बोलते मी लवकरात लवकर या सगळ्या वस्तू आहे तिकडे ठेवते म्हणजे संशय येऊ नये। आणि अर्जुनने सायली निघायच्या आधी जेवढ्या पण रूम मध्ये पेपर जे वस्तू असतात त्यांचे फोटो काढायला घेतो आणि निघताना तिथून ते लाल गाठोडे असतात ते आपल्या ताब्यात घेतो आणि आपल्या पिशवीत घेऊन तो तिकडनं निघून जातो। आणि त्याच टायमाला तिथे मी पण तिकडे पोहोचतो आणि तो आपल्या गाडीतनं निघत असताना अर्जुन पाठच्या साईडनं गाडीतून बसून तो निघून जातो। आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली घरात येतात आणि जे पण आपल्याला पुरावे मिळाले त्याचे ते टॅली करतात। ते सायली अर्जुनला बोलते आता आपण काय करायचं। तेव्हा अर्जुन बोलतो आपण सिनियरला कॉल करूया आणि त्यानंतर ह्या गोष्टी आपण त्यांच्या पुढे मांडू। इथे प्रिया किल्लेदारांच्या घरी आली असते आणि तेव्हा रविराज तिला बोलतात तू इकडे काय आलीस तुला बिझनेस एक्सपो मध्ये जायला वेळ असतो पण तुझी आई प्रतिमा हिची काळजी घेण्यात तुला वेळ नाही। आणि रविराज बोलायला लागतात ज्या मुलीला तिच्या आईची काळजी नाही ती मुलगी आता काय करणार। त्याच टायमाला सुमन रविराजांना बोलते राहू दे ना ती तिकडे असले तरी काय करणार इथे राहिले आणि ती इथे राहिली तरी आपल्याला तिचा काय त्रास आहे। तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते तुम्ही असं काय बोलतात जशी काय मी तुमची दुश्मन आहे आणि तुम्ही मला असं बोलायला लागताय। आणि प्रिया बोलायला लागते सुमनला पण भरपूर माज आला आणि ही पण आता माझ्याबद्दल बोलायला लागली। आणि प्रिया बोलायला लागते मी तर आईची काळजी घ्यायला इथे आली आणि तुम्हाला तर माझं काही पडलेलं नाही तर मी इथे राहून काय करू मी आता इथनं निघून जाते। आणि त्यानंतर तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन बोलतो आम्हाला तुम्हाला एकट्यामध्ये काहीतरी सांगायचं आहे। आणि अर्जुन रविराजांना वेगळ्या रूम मध्ये घेऊन जातो आणि त्यांना सगळ्या भेटलेल्या गोष्टी दाखवतो। आणि अर्जुन बोलायला लागतो मला गाठोडं पण सापडले आणि अनेक गोष्टी मला सापडलेल्या आहेत। आणि अर्जुन रविराजांना सांगायला लागतो की ह्या सगळ्या गोष्टींचा तू स्टडी कर आणि तू आम्हाला योग्य ते काहीतरी सांग आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते तन्वीपर्यंत पोहोचू देऊ नकोस कारण की ही प्रिया ही महिपन बरोबर मिळाली कारण की अजून ती त्यांना भेटते आणि ती तिचं साक्षीशी अजून कॉन्टॅक्ट आहे। तेव्हा रविराज अर्जुनला सांगतात की मी कोणाला सांगणार नाही आणि ह्या गोष्टीचा मी आता स्टडी करतो आणि मग तुम्हाला काय ते सांगतो। आणि रविराज बोलते या सगळ्या गोष्टी मी नीटपणे पडताळतो आणि नंतर तुला काय ते नीट सांगतो। त्यानंतर रविराज घरी न जाता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतात आणि अर्जुन बोलतो तू आता घरी न जाता इथे परत ऑफिसमध्ये आलास। तेव्हा रविराज सांगायला लागतात की तू ज्या गोष्टी ठेवून गेलास त्यात मला एक गोष्ट सापडलेली आहे। आणि रविराज सांगायला लागतात की मला या सगळ्यामध्ये एक गाठोडे सापडले आणि ते गाठोडे मधुभवनच्या आश्रमातील आहे। आणि रविराज सांगायला लागतात की पेनड्राईव्ह मध्ये जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण खूप भयंकर आहे। आणि रविराज अर्जुनला गाठोडे दाखवतात आणि पेनड्राईव्ह मधला व्हिडिओ दाखवतात आणि बोलतात आपल्यावर खूप मोठा धोका झालेला आहे। आणि या सगळ्यामध्ये तन्वी पण सामील आहे आणि मी प्रतिमाला काही बोललं नाही आणि प्रतिमाला पण खूप वाईट वाटेल। आणि रविराज बोलायला लागतात की मी आता डायरेक्ट घरी येतो आणि मला सगळ्या घरच्यांना सांगायला लागेल। आणि प्रिया ही तन्वी नाही आणि ही सगळ्यांसमोर मला ही गोष्ट मांडायची आहे। आणि आता रविराज बोलतात अर्जुनला आता घरी चल आणि आता तुझे सगळे पुरावे घेऊन आता मी तुझ्या घरी येतो आणि सध्या प्रतिमाची मानसिक स्थिती बरी नाही त्यामुळे तिला मी या सगळ्यामध्ये घेऊन येणार नाही आणि मी या सगळ्यामध्ये प्रतिमाला आणत नाही मी तिकडे एकटा येतो तू सगळ्यांना बोलव। आणि रविराज घरी येऊन तमाशा चालू करतात आणि बोलतात आताच्या आता या मुलीला या घरातून हकलून द्या। आणि रविराज बोलायला लागतात की ही तन्वी नाही आणि ते गाठोडे समोर आणतात आणि बोलतात हे पहा गाठोडे हे ते तिचं गाठोडे आहे। तेव्हा प्रिया बोलायला लागते की माझ्याबद्दल खूप मोठा कट रचण्यात आलाय आणि हे गाठोडे माझं नाही आहे। आणि प्रिया रविराजांना सांगायला लागते की मी तुम्हाला माझा गाठोडा ऑलरेडी दिलेला आहे आणि हे गाठोडे नकली आहे। आणि प्रिया बोलायला लागते की मी तुम्हाला कसं सांगू की माझ्याबद्दल हा रचलेला खूप मोठा कट आहे। आणि प्रिया सांगायला लागते बाबा तुम्हाला कोणी सांगितलं की हे माझं गाठोडे। तेव्हा रविराज बोलतात की मी थोडी बोललो तूच तुझ्या जाळ्यात अडकलीस आणि तू सगळं ते खरं सांगितलंस तुझ्या तोंडून तूच बोलायला लागलीस ते हे गाठोडे माझं नाही आहे। आणि प्रिया बोलायला लागते की नाही बाबा माझ्याबद्दल खूप मोठा कटकारस्थान रचलेलं गेलं आहे। आणि रविराज बोलायला लागतो तू आता काय बोलू नकोस तू जे कारस्थान केलंय त्याचा सगळा कच्चा चिट्टा माझ्याकडे आहे आणि हा बघ व्हिडिओ। आणि त्याच टायमाला तिथे प्रतिमा येते आणि रविराजांना समजत नाही की प्रतिमा माझ्या मागून केव्हा आली। आणि रविराज बोलायला लागते प्रतिमा तू इथे आलीस। तेव्हा प्रतिमा बोलायला लागते मी सगळं पाहिलंय ज्या मुलीला माझी मुलगी समजत होती ज्या मुलीला मला माझी मुलीप्रमाणे मानत होती ती माझी मुलगी नसून खोटारडी प्रिया आहे। आणि त्याच टायमाला रविराज गाठोड्यामधला फोटो काढतात आणि ज्या टायमाला रविराज गाठोड्यामधला फोटो काढतात आणि त्या टायमाला सगळ्यांना चांगला धक्का बसतो। त्याच टायमाला पूर्ण बोलते हे गाठोडे कोणाचं आहे आणि हा फोटो तर आपल्या तन्वीचा नाही आहे। आणि रविराज बोलतो पुन्हा तुम्हाला सगळं काय ते पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पहा। तेव्हा प्रताप बोलतो हा तुम्हाला व्हिडिओ
रविराज कुठे सापडला. आणि रविराज बोलतात हा व्हिडिओ मला अर्जुनने पाठवला, पण ही गोष्ट मला आता इथे काय ती सांगायची गरज नाही, ते नंतर तुम्हाला काय सांगतो. आणि ह्याच्यामुळे नको त्या लोकांसमोर नको ती माहिती जाईल. आणि त्याच टायमाला प्रिया विचार करते की काल रात्री अर्जुन आणि सायली गायब होते, म्हणजे हेच पुरावे शोधण्यासाठी ते गेले होते. हे महिपत शिकऱ्याच्या घरी गेले होते, म्हणजे हा गाठोडे महिपत शिकऱ्याच्याच घरी होतं. आणि त्याच टायमाला प्रिया चांगलीच गडबडते आणि तिला अजून काय पुरावा सापडला तेच तिला काय समजत नसतं. तेव्हा रविराज बोलतात या फोटोच्या मागे नाव आणि जन्मतारीख लिहिली गेली आणि ज्या दिवशी या आश्रमाची अशी सिस्टम आहे का ज्या दिवशी या आश्रमात जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीच्या फोटोवर जन्मतारीख आणि नाव आणि त्या दिवशी तारीख लिहिली जाते. आणि प्रिया मधुकर या फोटोच्या मागे नाव आहे, म्हणजे ही प्रिया मधुकरच आहे. आणि त्या टायमाला अश्विनला चांगला धक्का बसतो आणि अश्विन बोलतो कुठला व्हिडिओ कसला फोटो. आणि त्या टायमाला रविराज अश्विनला आणि सगळ्यांना तो फोटो आणि व्हिडिओ दाखवतात. तो व्हिडिओ दुसरा कुठला नसून महिपतच्या ऑफिसमध्ये जे गाठोडे आणले होते प्रियाने लपून लपून. आणि प्रिया ते नागराजच्या हातात देते आणि नागराज ते उघडतो आणि ते गाठोडे एक्सचेंज करून ही प्रिया आजपासून ही तन्वी आहे हे ते बोलण्याचं सगळं रेकॉर्ड होतं. आणि हे बघून पूर्णाईला चांगला धक्का बसतो आणि पूर्णाई बोलते मग आपल्या खऱ्या तन्वीचा गाठोडे या प्रियाने बदललं. आणि त्या टायमाला सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळे बोलतात काय हे सगळं चाललं. रविराज सांगायला लागतं की हिने आपल्या खऱ्या तन्वीचा गाठोडे हिने चोरला आणि ही खोटी तन्वी बोलून आपल्या घरात आली. आणि रविराज सांगायला लागतात की तुळशीपत्राची खोटी खून हिने पायाखाली काढली. आणि रविराज प्रियाला सांगायला लागतात की माझी खरी तन्वी कुठे आहे. आणि त्या टायमाला प्रिया चांगलीच हादरते. त्याच टायमाला प्रताप बोलतो थांब रविराज, आपण हिला पोलिसाच्या ताब्यात द्यावी. आणि पोलिसाच्या ताब्यात दिलं ते काय ते बघतील. रविराज बोलतात थांब मी आता पोलिसांनाच बोलून घेतो. आणि आता प्रियाचं चांगलंच भांडं फुटलंय आणि आता अर्ध सत्य समजलं आणि बाकीचं सत्य काय केव्हा निघणार बाहेर आता हे पाहणे पुढे रंजकच होणार आहे.